गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण गुरुचरित्राच्या 12वा अध्याय आहे, त्याच्या आपण 100 ओवी आपण पाहिल्या होत्या. काशीला नृसिंह सरस्वती महाराज गेलेले असताना तेथे कृष्ण सरस्वती नावाचा एक अतिवृद्ध असलेला संन्यासी आणि ज्ञानी आणि योगी असलेले, तपस्वी असलेले हे इच्छा व्यक्त करतात की आपण दीक्षा घ्यावी माझ्याकडून म्हणून. आणि त्याप्रमाणे महाराज दीक्षा घेतात आणि दीक्षा घेतल्यानंतर नामधारकाला जी शंका येते ती तो सिद्धांतकडे सांगतो की तो म्हणतो ऐसे म्हणती सिद्ध मुनी विनिमित असे नामकरणे, असं हे सगळं सांगतं की त्यांनी दीक्षा वगैरे घेतली वगैरे. आणि त्यावेळेला नामधारक म्हणतात ऐसे म्हणती सिद्ध मुनी विनिमित असे नामकरणे, संदेह होतो माझे मनी कृपामूर्ती गुरुराया. माझ्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे, संदेह निर्माण झालेला आहे. म्हणती श्री जगद्गुरु याते झाला आणिक गुरु, त्रैमूर्तीचा अवतार कोणे परी दिसत असे. म्हणे ह्यांना जगद्गुरु म्हणतात. महाराज साक्षात जगद्गुरु आहेत, तर मग ते स्वतः जगद्गुरु असताना त्यांना गुरु कशी करायची काय गरज होती? किंवा त्यांनी दीक्षा का घेतली, का शिष्य झाले ते, हा तो प्रश्न आहे. सिद्ध सांगे सिद्ध म्हणे शिष्यासी, आणि सिद्ध शिष्याला सांगतात म्हणजे नामधारकाला म्हणतात. सांगेने त्याची स्थिती कैसी, ते कसं आहे ते सांगतो तुला. पूर्वी श्री रघुनाथासी झाला वसिष्ठ जैसा की, जसा राम प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असलेला राम प्रभू रामचंद्र यांचे गुरु जसे वसिष्ठ झाले, किंवा 8वा अवतार कृष्णासी सांदेपणी गुरुपरियसी, अवतार होताची मानुसी तया परी राहटावे. आणि त्याच्यामध्ये 8वा अवतार जो कृष्णाचा झाला त्यावेळेला सांदीपनी हे त्याचे गुरु झाले. तर जेव्हा आपण ज्या मनुष्य अवतार घेतो, तर मनुष्य अवतार घेतल्यावर आपण मनुष्याच्या चालीरीती ज्या आहेत किंवा जनरीत आहे त्याचं पालन करून त्याप्रमाणे आपण आचरण करायचं, त्यापरी राहटावे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मला माहिती नाही इथे ते उदाहरण लागू होईल की नाही मला माहिती नाही, पण सुधीर फडके यांनी जगाच्या पाठीवर नावाचं आत्मचरित्र लिहिलं आहे. ते अपूर्ण आहे कारण ते नंतर मग ते वारले, त्यामुळे ते काही पूर्ण लिहून झालं नाही. तर त्या जगाच्या पाठीवर ह्याच्यावर त्यावेळेला गीत रामायण त्यांचं जे होतं, त्या गीत रामायणाचा कार्यक्रम हा पुण्यामध्ये लावला होता. आणि मी चुकत नसेल तर त्यावेळेला सावरकरसाठी तो विशेष लावला होता. आणि सावरकरांनी तेव्हा सांगितलं की एवढा मोठा अवतार, पण मनुष्य योनीमध्ये जन्म झाल्यावर मनुष्याच्या वाट्यास येणारी सारी दुःखसुद्धा त्याला भोगावी लागली, असं एक विधान त्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे. तर मला आता ते गोवळकर गुरुजी आहेत की सावरकर यांचं ते स्टेटमेंट आहे हे नाही, पण हे विधान केलेलं आहे. कारण मनुष्य योनीमध्ये अवतार घेतल्यावर सर्वसामान्यपणे मनुष्याच्या वाटेस येणारी सर्व यातना भोग देवानीही भोगले आहे. त्याप्रमाणे ती जनरीत आहे, त्याप्रमाणे जनरीतीप्रमाणे गुरु करावा आणि ते आचरण समाजापुढे आपण ठेवतो. कारण भगवद्गीतेमध्ये कृष्णाने असं सांगितलं अर्जुनाला की अर्जुना, जसे श्रेष्ठ लोक आचरण करतात त्याचं अनुकरण सर्वसामान्य लोक करतात. तर हे महत्त्वाचं आहे. त्या आचरणातून आपल्याला
तो जो पाय आहे तो अधिक भक्कम करता येतो. कारण आपलं आचरण पुढे अनेक लोक करणारे असतात. म्हणजे मी 14वीला होतो आणि 14वीला असताना गीता धर्म मंडळ पुणे यांच्या ज्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये गीतेतील आचारधर्म हा विषय होता. आणि ते आचारधर्म देताना मी हा मुद्दा मांडला होता की अर्जुनाला ते म्हणतात की अर्जुना, श्रेष्ठ पुरुष जसे आचरण करतात त्याचं अनुकरण सामान्य लोक करतात. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे की एक काळ असा होता की जीन्स किंवा पॅन्ट फाटली ना की ती कोपऱ्यात टाकून द्यायची, आम्ही घालायचं नाही पुरुष मंडळी. नंतर असं झालं ते फाडायची जीन्स, म्हणजे फाटकी जीन्सचा जी स्टाईल आली, गुडघ्यावर इकडे तिकडे फाटलेली असते. म्हणजे एक काळ होता की आम्ही ती बाहेर फेकून द्यायचो की अरे काय फाटून गेली, आणि ती जीन्स आता स्टाईल म्हणून आली. आणि मग कुठल्या तरी पिक्चरमध्ये एखादा हिरो ती वापरतो आणि ती स्टाईल इतकी रूढ होते की कालपर्यंत फेकून दिलेली पॅन्ट तो पठ्ठ्या शोधतो आणि ती घालायला लागतो पुन्हा. सांगायचा मुद्दा की समाजामध्ये अशी काही माणसं असतात की त्यांचं अनुकरण सर्वसामान्य लोक करू लागतात. त्यांच्यावर विशेष जबाबदारी आहे की आपण कसं वागलं पाहिजे की त्याचं अनुकरण सर्वसामान्य लोक करतील, नाहीतर मग ते चुकीचं घडत राहतं. मी कॉलेजला होतो, 13वी-14वीच असेल. मला आठवतं की शहापुरे मॅडम यांनी शिकवताना एक उदाहरण दिलं होतं की सकल संत गाथेमधलं की ज्ञानेश्वर आणि निवृत्ती महाराजांचा संवाद आहे. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की आपण मूळचे शुद्धात्मे आहोत, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. असं असताना संस्कार म्हणून आपल्याला उपनयन संस्काराची काय गरज आहे? तर त्यावेळेला असं सांगितलं जातं का नाही, आपण या पृथ्वी तलावर मनुष्य म्हणून जगतो आहे, तर समाजामध्ये जी चालीरीती आहेत किंवा जी जनरीत आहे त्यानुसार आपल्याला वागलं पाहिजे असं विधान केलं गेलेलं आहे. तर त्याचप्रमाणे ज्या वेळेला प्रत्यक्ष अवतारी भगवंत त्रैमूर्तीचा अवतार, दत्त महाराजांचा अवतार, नृसिंह सरस्वती महाराज येतात आणि त्यावेळेला ते सुद्धा कृष्ण सरस्वतींना गुरु करतात. तर त्यावेळेला नामधारक हा जो काही शंका उपस्थित करतो आहे की स्वतः दत्त महाराज हे त्रैलोक्याचे स्वामी आहेत, तिन्ही तत्व त्यांच्यात आहे. असं असताना स्वतः जगद्गुरू आहेत, असं असताना त्यांनी एखादा गुरु करणं आणि त्यांचं शिष्यत्व स्वीकारणं हे कसं काय? तर त्यावेळेला ती उदाहरणं देताना सिद्ध नामधारकांना सांगतात की ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठाला गुरु केलं किंवा कृष्णानं सांदीपनी ऋषींना गुरु केलं, त्याप्रमाणेच केलेलं आहे, कारण ती जनरीतीप्रमाणे रहाटलेले आहेत असं सिद्ध त्यांना सांगतात. आणि नंतर या कारणे गुरुमूर्ती गुरु केला कृष्ण सरस्वती, आणि याच्यासाठी कृष्ण सरस्वतींना महाराजांनी गुरु केलं. बहुकाळीचा होता यती, आणि खूप वयस्कर असा, बरंच वय झालेलं असं ते वयस्कर यती होते, म्हणून ते मानले आणि त्यांनी सांगितलेली विनंती मान्य केली. आणि त्यांना ते मानवलं की आपण गुरु केलं पाहिजे. शिष्य म्हणे सिद्धासी, म्हणजे नामधारक सिद्धांना म्हणतोय, स्वामी कथा निरुपलेसी वृद्ध कृष्ण सरस्वतीसी गुरु केले म्हणून या. तुम्ही म्हणालात की नृसिंह सरस्वतींनी हे कृष्ण सरस्वतींना गुरु केले. समस्त यतीश्वर मिळून तया दिदला बहुमान. आणि सगळ्या जे यती आहेत त्यांनी बहुमान दिला. पण कृष्ण सरस्वती पूर्वी कोण गुरुचे मूळ पीठ, हे कृष्ण सरस्वती आहेत ना, त्यांची गुरुचं पीठ काय, मूळ गुरु परंपरा कुठली, असं
ते विचार कोण गुरुचे मूळ पीठ, कुठल्या गुरुचं मूळ पीठ आहे? विस्तारून या आम्हासी, ते आम्हाला विस्तारून सांगा. निरोपावे कृपेसी, कृपा करून सांगा. येणे माझे मानसी संतोष होय स्वामिया, हे जर तुम्ही मला निरूपण केलं, सांगितलं तर माझ्या मनाला बरं वाटेल, समाधान वाटेल, संतोष होईल. ऐसे सिद्ध शिष्य विनविता, ऐसे शिष्य विनविता, सांगे सिद्ध विस्तारदा, मूळ पीठ आद्यंता गुरु संतती प्रियसा. आणि अशा प्रकारे नामधारकांनी त्यांना विनवल्यानंतर सिद्ध विस्तृतपणे त्यांना ते सर्व सांगतात. गुरुपीठाची परंपरा. पूर्वपीठ शंकरू, म्हणजे आदी गुरु कोण आहे? त्यांचा शंकर आहे, शंकर. त्यानंतर विष्णू गुरु, म्हणजे त्याच्यानंतर विष्णू, म्हणजे शिवाची दीक्षा विष्णूने घेतली, विष्णू. त्यावर चतुर्वक्तृ, म्हणजे त्याच्यानंतर ब्रह्मा. गुरुपीठ अवधारी, ही गुरुपीठ आहे. तदनंतर वसिष्ठ गुरु, त्याच्यानंतर ब्रह्माकडून वसिष्ठ, वसिष्ठानंतर त्यांचा मुलगा शक्ती, शक्तीचा पराशर आणि त्याचा शिष्य व्यास थोरू, जो का अवतार विष्णूचा. आणि त्या पराशरांकडून, पराशर मुनींकडून, पराशर ऋषीकडून व्यासांनी दीक्षा घेतली की जो साक्षात विष्णूचा अवतार आहे. तयापासव शुक जाणं, आणि व्यासांचा मुलगा शुक आहे, त्यांनी व्यासांकडून दीक्षा घेतली. गौडपाद आचार्य सगुण, नंतर शुकाकडून गौडपादाचार्य, नंतर आचार्य गोविंद तया होणं, मग त्याच्यानंतर आचार्य गोविंद, आणि पुढे आचार्य शंकर झाले, आणि त्याच्यानंतर शंकराचार्य, अशी ती परंपरा सांगितली. त्याच्यानंतर तेथून विश्वरूपवर्या, शंकराचार्यानंतर विश्वरूपवर्या, पुढे ज्ञानबोधनगिर्या, त्याच्यानंतर ज्ञानबोधनगिरी, आणि त्याचा शिष्य सिद्धगिर्या, त्याचा शिष्य सिद्धगिरी, आणि नंतर ईश्वरतीर्थ पुढे झाले, आणि त्याच्यानंतर पुढे ईश्वरतीर्थ झाले, आणि त्याच्यानंतर तदनंतर नृसिंहतीर्थ, त्याच्यानंतर नृसिंहतीर्थ झाले. पुढे शिष्य विद्यातीर्थ, नंतर शिवतीर्थ, भारतीतीर्थ, अशी गुरुसंतती अवधारा. आणि ही अशा पद्धतीने गुरुपरंपरा त्यांची चालली. मग त्यापासून विद्यारण्य श्रीपादमुनी, आणि त्याच्यानंतर विद्यारण्य, त्याच्यानंतर श्रीपादमुनी, नंतर विद्यातीर्थ म्हणून म्हणजे विद्यातीर्थ पुढे झाला पर्यस, आणि त्याच्यानंतर ते झाले. त्याचा शिष्य मलयानंद, म्हणजे त्या विद्यातीर्थांचा शिष्य मलयानंद, मलयानंदांचा देवतीर्थ विशेष. बहुकाळीचा होता संन्यास, तेणे विशेष मानती. आणि येणेपरी श्री गुरुनाथ, आश्रम घेते चतुर्थ, संन्यासाश्रम स्थापनार्थ नृसिंह सरस्वती. आणि अशा पद्धतीने ती गुरुपरंपरा त्यांना सांगितली जाते. आता इथं जर आपण पाहिलं तर शुकाचा कालखंड, व्यासांचा मुलगा शुक, आणि त्याच्यानंतर अगदी 8व्या-9व्या शतकात, म्हणजे 7व्या-8व्या शतकातला उल्लेख येतो, तो म्हणजे गौडपादाचार्य वगैरेंचा. कारण शंकराचार्यांचा कालखंड हा साधारण इसवी सन 8वे शतक मानलेला आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी शंकराचार्यांवर जे काही लेख लिहिलेले आहेत त्यामध्ये इसवी सन 8वे शतक हा कालखंड त्यांनी ग्राह्य धरलेला आहे. आणि त्याच्यानुसार जर पाहिलं तर महाभारतकालीन असलेले शुक हे गौडपादाचार्यांचे गुरु कसे होतात, तर बऱ्याचदा अनुग्रह देण्याची जी आध्यात्मिक, म्हणजे ते इतिहास इथे म्हणतील की असं नाही होत, याचा अर्थ एकतर ते मग ताणून खेचून महाभारताचा कालखंड इकडे अलीकडे आणतील, किंवा एकतर असं होईल की गौडपादाचार्यांना महाभारत कालामध्ये नेऊन टाकतील. तर असं नाही आहे. तर बऱ्याचदा असं असतं की साक्षात्कार दिले जातात आणि स्वप्नामध्ये मार्गदर्शन दिलं जातं, कधी कधी ते प्रगट होतात आणि दिलं जातं, ज्ञान दिलं जातं. तर ह्या सगळ्या आध्यात्मिक गोष्टी असतात. आणि त्यामुळे होतं काय
की आपल्यालाच इतिहास संशोधकांना वाटतं की अरे हे कसं काय शक्य आहे. पण असं बऱ्याचदा होतं की म्हणजे उद्या एखादा साधना करायला लागला शंकराचा आणि शंकर प्रगट झाले किंवा साक्षात्कार दीक्षा देऊन त्यांना स्वप्नात काही मार्गदर्शन केलं, अगदी ह्या 21व्या शतकातले. तर त्याचे गुरु कोण झाले? आदिनाथ शंकर झाले. आणि शंकरापासून ती परंपरा कशी होणार की मग तो त्यांचा आताचा गुरु. मग इथं जर का तुम्ही व्यावहारिक दृष्टीने पाहायला लागला की गोंधळून जातील की हा कसं काय शक्य आहे. तर त्याचं कारण असं आहे की ते अशा पद्धतीने ती गुरु परंपरा तयार झालेली आहे. हां, आणि या बाळकृष्ण सरस्वती हे अगदी काय म्हणतात त्याला वयस्कर अशी ते होते. आणि त्यांचं शिष्यत्व नृसिंह सरस्वती महाराजांनी स्वीकारलं. समस्त वेदांचा अर्थ सांगते झाले गुरु श्री गुरुनाथ, म्हणून वंदिती समस्त तया काशीपुरी. आणि महाराजांनी दीक्षा घेतल्यानंतर ते वेदांवर निरूपण करू लागले, वेदांचा अर्थ सांगायला लागले, वेदांवर चिंतन करून त्याचा मतितार्थ सांगायला लागले. त्यामुळे त्या काशीपुरीमध्ये त्यांना सर्व वंदन करू लागले, सर्व त्यांना आदर करू लागले. ख्याती झाली अतिगहनी आणि त्यांची खूप प्रसिद्धी झाली. त्या वाराणसी भुवनी त्या काशीमध्ये नृसिंह सरस्वती महाराजांची खूप ख्याती झाली, प्रसिद्धी झाली. यती समस्त देखुनी सेवा करते श्रीगुरूंची. आणि सगळे जे काही त्यांच्यापेक्षाही वयाने वयस्कर असलेले जे यती होते, योगी होते, ते सर्व महाराजांची सेवा करू लागले. मग निघाले तेथुनी, मग ते काशीवरून निघाले बहुशिष्य सवे घेऊन. आणि महाराजांकडे येऊन वेदविद्या शिकण्यासाठी किंवा योग शिकण्यासाठी महाराजांकडे ज्यांनी शिष्यत्व पत्कारलं ते सर्व त्यांच्या सवे त्यांच्याबरोबर निघाले. कुठे? उत्तरपथ बद्रीवनी. ते उत्तरपथी म्हणजे उत्तर दिशेला बद्रीवनामध्ये बद्री केदार वगैरे ह्या भागामध्ये गेले. आणि अनंत तीर्थे पाहावया. आणि जी जेवढी तीर्थ आहेत ते सगळी पाहण्यासाठी दर्शनासाठी तिथे गेले. सव्य घालून मेरुसी म्हणजे उजव्या बाजू, सव्य म्हणजे उजव्या बाजूने, मेरू पर्वताला वळसा घालून उजव्या बाजूने वळसा घालून तीर्थे नवखंड क्षितिसी. आणि या पृथ्वीवरच्या नवखंडावरही ते तीर्थयात्रेला गेले. सांगता विस्तार बहुवसी. आणि हे सांगतानाच बहुविस्तार होईल. एक शिष्या नामकडे. आता तुला सगळं सांगत बसलो तर त्याचा विस्तारच एवढं भरपूर फिरले, ते भरपूर तीर्थाटन केलं असं ते म्हणतात. समस्त तीर्थे अवलोकित. सगळ्या तीर्थाला जाऊन ते अवलोकन करतात, पाहतात. सवे शिष्य येते होत. आणि जिथे जिथे जातील तिथे तिथे महाराजांच्या प्रतिभेने त्यांचं ज्ञान पाहून सर्वजण तिथे त्यांचं शिष्यत्व करतात आणि भरपूर शिष्य होतात. भूप्रदक्षिणा करीत आले गंगा सागरासी. आणि नंतर अख्ख्या भूप्रदक्षिणा म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर हे तीर्थयात्रा करून शेवटी गंगासागरी आलेली आहे. सिद्ध म्हणे नामांकिता समस्त तीर्थे सांगता. विस्तार होईल बहु कथा तावन मात्र सांगतो. म्हणे आता तुला सगळं जर सांगायचं तर खूप कथेचा विस्तार होईल. आणि म्हणून तुला थोडक्यात असं काही सांग. तावन मात्र म्हणजे अगदी थोडक्यात. सकळ महिमा सांगावयासी. आणि महाराजांचा सकळ महिमा सांगायला शक्ती कशी आम्हासी. आम्हाला तरी शक्य आहे का? त्यांच्या लीला, त्यांचं ज्ञान, त्यांचं तीर्थयात्रा करणं हे सगळं शब्दातीत आहे, शब्दाच्या पलीकडचं आहे. ते कसं काय म्हणे मी एवढं सगळं सांगू शकेन. सकळ महिमा सांगावयासी शक्ती कैसी आम्हासी. अनंत महिमा त्रिमूर्तीसी गुरुचरित्र प्रियसा. महाराजांचं महिमा अनंत महिमा आहे. तो अनंत रूपे तर आहेच, पण त्याचा महिमासुद्धा अनंत आहे, ज्याचा अंत लागत नाही. अनंत महिमा त्रयमूर्तीसी गुरुचरित्र प्रियसा. अरे त्यांचं चरित्रच इतकं अगाध आहे. ते ऐसे हे अगाध जेथ वेडावती वेद. असं ज्ञानेश्वरांनी, आता ते मला आठवलं अचानक, ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला की गीतेवर भाष्य करतोय त्यावेळेला ते म्हणताय
ऐसे अगाध जेथ वेडावती वेद. तर त्या तसा प्रकार आहे की जिथं वेदांचा वेद सुद्धा वेडावून जातील. हां, वेदसुद्धा त्यांचं पूर्ण वर्णन करू शकणार नाहीत वगैरे गीतार्थांचं. तर ते मी तुम्हाला सांगतोय ते गुरुचरित्र आहे. गंगा सागरा पासव तटाक यात्रा करती देव. गंगा सागरापासून तटाक यात्रा म्हणजे तीरातीरानं वगैरे यात्रा करीत. प्रयाग स्थानी गुरु राव येथे झाले प्रियस. आणि नंतर प्रयागला आलेला आहे. प्रयागला हां, तया स्थानी असता गुरु. आणि त्या ठिकाणी असताना गुरु आला एक द्विजवरू. आणि तिथे एक त्यांना एक ब्राह्मण आलेला आहे. माधव नामा विप्रथोरू श्री गुरुशी भेटला. आणि तिथे त्यांना श्री गुरुना माधव नावाचं एक ब्राह्मण भेटला. ब्रह्मज्ञान ते असी उपदेश केला परियसी चतुर्थाश्रम त्यासी देते झाले. आणि त्या माधवाला त्यांनी ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. आणि चतुर्थाश्रम म्हणजे वन म्हणजे संन्यासाश्रम स्वीकारला म्हणजे दीक्षा दिली. नाम माधव सरस्वती तया शिष्या ठेवते. आणि त्याचं नाव माधव सरस्वती. यांनी नृसिंह सरस्वती महाराजांनी त्यांच्या शिष्याचं नाव श्री माधव सरस्वती असं ठेवलं. त्यावरी बहुप्रीती, त्यांच्यावर भरपूर प्रेम होतं त्यांचं. शिष्यामध्ये परियसा. आणि त्या शिष्यांमध्ये माधवावर विशेष प्रेम होतं, सर्वात जास्त होतं. सिद्ध म्हणे नामकरणी शिष्य झाले बहुत गुणी. अखिल येती नामकरणी पुढे विचारणी होईल. आणि बरेच शिष्य झाले, त्यातले काही जणांचे उल्लेख हे पुढे येतील असं सिद्ध सांगतात. गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू एकता होय महाज्ञानू लादती चारी पुरुषार्थ. आणि हे गंगाधराचा नंदन म्हणजे नृसिंह गंगाधराचा नंदन म्हणजे सरस्वती गंगाधर. गुरुचरित्र हे कामधेनू आहे. एकता होय महाज्ञानू ज्ञान प्राप्त होत आहे. आणि लादती चारी पुरुषार्थ आणि चारी पुरुषार्थाचा अधिकारी आपण होतो किंवा ते चारी पुरुषार्थ आपल्याला प्राप्त होतात. इति श्री गुरुचरित्रामृत श्री गुरु परंपरा विख्यात सांगितला निश्चितार्थ 12 प्रश्नी श्रोतयांसी. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्याख्याने सिद्ध नामधारक संवादे गुरु परंपरा कथनम 12 प्रश्न नाम 12 ओवी संख्या 131. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.